श्रद्धांजली वाहतोय. नक्कीच या आठवणी नक्कीच महत्वाच्या आहेत, कारण आज जर बघितलं आपण आगरी कोळी क्रिकेट म्हणजे काय तर एक एन्जॉयमेंटचा भाग आहे आणि निश्चितच सगळे क्रिकेटपटू एकत्र येत आहेत, एवढी गावं आज असोसिएट आहेत आणि आगरी कोळी क्रिकेटनं दिले काय तर निश्चितच एक बंधुभाव दिलाय, आपल्या समाजाची उन्नती दिलाय. आज जर बघितलं तर निश्चितच वेगवेगळ्या ठिकाणाहून हे सगळे जण एकत्र येऊन एन्जॉय करतात आणि एकमेकांच्या भेटीगाठी होत आहेत. तसेच आपण बघतोय काही संबंध देखील जोडतायत क्रिकेटच्या माध्यमातून. आज जर बघितलं तर निश्चितच अनेक गावांमध्ये अनेक ठिकाणी विवाह संबंध देखील जोडले जात आहेत. त्याचं एक महत्वाचं कारण आहे हे आपलं आगरी कोळी क्रिकेट. चला सामना सुरू करतोय. वंदजी मार्कर बाळकृष्ण इथे पन्ना गावड यांनी जागा बनवली होती, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलाय आणि ज्या पद्धतीने राई संघाविरुद्ध आपण बघितलं अमोल बेतोस्कर यांनी मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते, त्याच पद्धतीनं पन्ना गावड इथे प्रयत्न करत होते. फ्लाइट डिलिव्हरी केली, इथे ड्राईव्ह करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क करून दे. बाळकृष्ण आपल्या बोटांची जादू दाखवतायत. अफलातून गोलंदाज, इकॉनॉमिकल गोलंदाज, एक कंजूस गोलंदाज म्हणून बाळकृष्णला ओळखलं जातं. पुन्हा एकदा फ्लाइट दिलाय, ग्रेट बॉल. तितक्या स्टायलिश पद्धतीने यावेळेला मात्र चेंडूच्या जवळ जात आहेत आणि नंतर ड्राईव्ह केला जातोय ऑन साइडला. पहिली धाव पूर्ण करतायत, मात्र पहिली धाव करण्यासाठी 3 चेंडू खर्च घातलेत, ते म्हणजे पन्ना गावड यांनी. हा सामना 4 षटकांचा आहे. आता शेवटचे 21 चेंडू शिल्लक आहेत. प्रकाश मागच्या सामन्यात जास्त काही करू शकले नव्हते, या सामन्यात लेट्स सी त्यांचा प्रयत्न काय. यावेळेला पाहिलं शॉर्ट पिच चेंडू आहे, बॅकफुटला गेले, त्यानंतर पुल केलाय, चांगला फटका बघायला मिळतोय. दुसरी धाव तिथे अवेलेबल असेल कारण क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे, स्वतः कर्णधार इथे पाहतोय आपण. 22 पाडल, मात्र या 2 धावा भरपूर वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धाव संख्या 3, कडी बाद एकही नाहीये. नारंगीचा पहिला सामना या मालिकेतील अप्रतिम राहिला होता. 32 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या, त्यानंतर 30 धावा अतिशय स्टायलिश पद्धतीने पूर्ण केल्या होत्या. त्या म्हणजे राईस संघाविरुद्ध वाईटचा इशारा होतोय, अवांतर धाव मिळते. त्या म्हणजे ओमरामध्ये गोडदेव टीमना. जेवणाच्या मंडपाच्या इकडे जे सभागृहाच्या बाजूला जे काही खेळाडू उपस्थित आहेत, जे काही प्लेयर्स आहेत, त्यांना विनंती करतोय तिकडून प्लीज बाजूला व्हा. यावेळेला हलक्या त्याने चेंडूला प्लेस केलाय, चेंडू येतोय तो मिड ऑफ वर. महेंद्र यांचा थ्रो कमजोर ठरतोय आणि या 2 धावा, तिथे फक्त एकच धाव असायला पाहिजे होती, तिथे 2 धावा पूर्ण करतायत हे दोन्ही बॅटर. एका बाजूला प्रकाश आणि दुसऱ्या बाजूला पन्ना गावड. तर विनंती करतोय सभागृहाच्या बरोबर भिंतीला लागून जे खेळाडू उपस्थित आहेत, मुर्दा मास्टर प्लीज तिकडनं बाजूला व्हा किंवा आमच्या इकडे या, इकडे भरपूर जागा आहे. पुन्हा एकदा फ्लाइट केलाय, चांगला ड्राईव्हचा फटका, 2 धावा नक्कीच असतील या फटक्यावर. गुड क्रिकेट बाय प्रकाश, अप्रतिम क्रिकेट. पहिल्या 3 चेंडूवर जास्त धावा नव्हत्या, मात्र त्यानंतर प्रकाश जसं स्ट्राईक वर गेलाय त्यानं धावांची लयलूट केली. संघाची धाव संख्या 8 वर जाऊन पोहोचले. अतिशय चांगली सुरुवात म्हणेन मी 8 धावांची. या मैदानाचा आज सकाळपासूनचा जर इतिहास बघितला तर जास्त धावा दिसून आलेला नाहीये, मात्र मागच्या सामन्यात सगळ्यांच्या अपेक्षा फोल केल्या. त्या म्हणजे घोडबंदर संघानं 60च्या पलीकडे त्यांनी धावसंख्या बनवली आणि त्यांनी दाखवून दिलं की मागची स्पर्धा आम्ही एकूणच बघितलं तर मागच्या वर्षीची स्पर्धा मैदान आम्ही गाजवलं होतं, या वर्षी देखील तेच मैदान आम्ही गाजवणार आहोत. हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे, हॅट्रिक करा आणि 2000 रुपये जिंका. मुकेश पाटील आणि प्रकाश पाटील यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात येईल. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये. यावेळेला आपण बघतोय पाकपटा जाऊन कट केलाय, क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे, तो येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. भरपूर पाठी होते. जयदीप नाईक आपण पाहू शकतो, पंटी प्रेमाने त्यांना म्हटलं जातं, राई गावचे जावई. इथे मात्र आपण बघतोय नेक्स्ट बॉल. मुकेश वर पिच केलाय चेंडू, इथे मात्र आपण बघतोय यशरक्षकाला बीट करून जातोय. 1 धाव मात्र मिळेल तिथे. एकाच धावावर समाधान एज तिथे लागली होती, मात्र चेंडू खाली राहतोय. एका धावाने संघाची धाव संख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 11 वर. प्रियांक आहेत गुणलेखक. मागच्या जुचेंद्रच्या स्पर्धेमध्ये प्रियांकचा आणि प्रतीकचा सन्मान करण्यात आला द ग्रेट मराठाच्या स्पर्धेमध्ये. यावेळेला मात्र इथे आपण बघतोय डायरेक्ट हिट होऊ शकला असता, मात्र निश्चितच अजून एक धाव. महेंद्र आज फ्रेम मध्ये नाहीयेत, बॅकअप व्यवस्थित नाहीये, लेग बायचा इशारा होतोय.
जिथे एकही धाव नव्हती तिथे निश्चितच आपण बघतोय 2 धावा येत आहेत. संघाची धाव संख्या 13 वर जाऊन पोहोचल्या. क्षेत्ररक्षणात लगेच बदल होतोय. महेंद्र बाहुबली आतापर्यंत चेंडू संपलेले आहेत. एकूणच आपण बघतोय या षटकातील 3 चेंडू संपलेले आहेत. मुकेश यावेळेला ड्राईव्ह करायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज होतोय आणि कट देखील होतोय. व्हेरी गुड बॉलिंग बाय मुकेश. या मैदानावर सातत्यपूर्ण कामगिरी केले मुकेशनं. यावेळेला मात्र स्ट्रोक कंप्लीट झालाय. जास्त दूरवर जाणार नाहीये. विक्रम चेंडू उचलेपर्यंत 1000 समाधान मानावं लागेल. गुड कलेक्ट अँड थ्रो बाय विक्रम. 1000 समाधान. प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. गोरदेव गाव आपण बघतोय. अप्रतिम मैदान. अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचं हे संकुल आहे आणि त्यामध्ये अनेक स्पर्धा होत असतात. धाव संख्या झाली ती म्हणजे 14. चांगली पार्टनरशिप. अजूनही एकही गडी बाद नाहीये आणि कोणताही इरादा देखील नाहीये नारंगी संघाचा की 9 चेंडू झालेत की आपला 50चा खेळाडू मध्ये आणायचा नाही. कारण त्यांना माहिती आहे आमचा 50चा खेळाडू हा आमचा एक काय. तर हा आहे नारंगीचा संघ. 50चा खेळाडू 50 आवड आहेत आणि त्यांना आतमध्ये बोलवणं म्हणजे ती कठीण गोष्ट आहे. यावेळेला लो फुल टच डिलिव्हरी ऑन साइडला टर्न केला चेंडू. 1 बाउंस सीमारेषा गाठणार का. इथे मात्र चूक झाले निलेश याच्याकडून. चेंडू सीमा व्हेरी मच जीजी. अप्रतिम चौकार पन्ना गावड यांच्या बॅट मधून आलाय. संघाची धाव संख्या फुगली ती जाऊन पोहोचते 18 वर. हे दुसरं षटक मैदान अजूनही आपण बघतोय 2 षटक झालेले आहेत. 18 धावा सरासरी पहिल्या षटकामध्ये 8 होती. 2 षटकानंतर ती आता 9 वर जाऊन पोहोचते. म्हणजेच काय भारत तर आलेख आता वाढत चाललाय. येणाऱ्या 2 षटकामध्ये अजून 22 एक धावा जर ऍड झाल्या तर एक अप्रतिम सामना दिमतीला असेल. ही कुठेतरी गोष्ट आता दिसून येत चालली आहे. प्रमोद गोलंदाजी मार्कवर. लेग ब्रेक गोलंदाज. यावेळेला जर बघितलं तर जागा बनवली स्ट्रोक साठी. पाठीमागे खेळलेत आणि त्यानंतर आपण बघतोय दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. जबरदस्त कॉलिंग. मात्र इथे परतावं लागेल कारण प्रकाश फ्रेम मध्ये नव्हते कुठेही आणि यशच्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत अमोल वेतोस्कर यांच्या माध्यमातून. चांगला थ्रो डीप मधून. मात्र एक गडी पहिला धक्का इथे बसतोय तो म्हणजे टीम नारंगी मास्टरला. येस डीजे. थँक्यू डीजे. काय गाणं ऐकलं थोडस अदृश्य होतं. हे जे ज्यांचे श्रवण म्हणजे कान उघडे असतील त्यांनाच ते ऐकायला आलं असतं. एवढा आमचा डीजे वाला पारंगत आहे. गंगाधर गंगा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र धावाची गंगा वाहणार का हा देखील एक प्रश्न आहे. मागच्या सामन्यात देखील त्यांनी चांगली कामगिरी केली होती. या सामन्यात मात्र पन्ना क्लिक होतोय. आतापर्यंत चांगली बॅटिंग सुरू आहे पन्ना गावडे यांच्या बॅट मधून. पहिले 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर मात्र एक कुठेतरी त्यांनी एक गिअर शिफ्ट केलाय. प्रमोद आकर्षक गोलंदाज आहे गोरदेव संघाचे. लेग ब्रेक चेंडू अतिशय स्टायलिश ड्राईव्ह बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1000 समाधान मानावं लागेल. मुकेश शुभे आहेत. धावसंख्या 20. चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. 19 धावांची. पन्ना गावड यांचा विचार काय आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक झालाय. झेल तर होणार नाहीये मात्र कदाचित दुसरी धाव देखील इंटरेस्टेड नसतील. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तिथे महेंद्र बाबू यांनी. त्यांच्या झोन मध्ये चेंडू नव्हता मात्र ते झोन मध्ये गेलेले आहेत. कधी कधी असं घडतं आपल्या समोर मिळत नाहीत आणि दुसरे चेंडू पकडायच्या नादात ते मिळून जातात. तर हे आहे क्रिकेट महेंद्र यांचं. महेंद्र बाबू यांची एक जर ओळख द्यायची झाली तर वेशभूषे स्पर्धेतला एक अप्रतिम असा स्पर्धक.
किती किती गोष्टी अशा सांगू. हा अप्रतिम चेंडू होता, निर्धाव चेंडू गेलाय. व्हेरी गुड बॉलिंग बाय प्रमोद. लेग ब्रेकचा खोलवर टप्प्याचा हा मारा पाहायला मिळतोय. आणि इथे प्रियांक बसलाय. प्रियांक करतोय कधी एकदा मला 40 होत आहेत आणि मी उतरतोय. स्लो डिलिव्हरी होती, अतिशय चांगला फटका, तरी सुद्धा मिळेल फक्त एकच धाव. या षटकात धावा थोड्याशा आटलेत, कारण 2 षटकात धावसंख्या जवळजवळ आपण बघतो 18 होती. तर या षटकात आतापर्यंत जर बघितलं तर फक्त 4च धावा. व्हेरी गुड बॉलिंग बाय प्रमोद. आणि कर्णधारानं जो विश्वास टाकलाय प्रमोदवर, तो विश्वास इथे पूर्ण करताना दिसतोय. षटकातील शेवटचा चेंडू असेल. पन्ना गावड यांच्या बॅट मधून धावा येणार का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव. वॉट अ बॉलिंग बाय प्रमोद पाडेल. ग्रेट बॉलिंग. आणि पुन्हा एकदा कमबॅक केलंय इथे ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर संघानं. बरेच आमचे युवा खेळाडू इथे बसलेले असतील की हाऊ टू बॉल हा जर मी प्रश्न विचारला तर नक्कीच जी गोलंदाजी इथे प्रमोदनं केलंय ते प्रात्यक्षिक जबरदस्त होतं. आणि प्रमोदला फॉलो करायला शिका मित्रांनो, हीच गोष्ट सांगेल. अप्रतिम गोलंदाजी, वेल बॉल प्रमोद. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 22. गडी बाद झाला 1. गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार आता येतोय भावेश पाडेल. काय भावेशनं आपलं करिअर बदलून टाकलंय. गुडदेवच्या यंग क्रिकेटमध्ये तो किती क्रिकेट खेळलाय हे मला माहिती नाही, मात्र जेव्हापासून तो मास्टर क्रिकेटमध्ये आलाय तेव्हापासून तो मास्टर क्रिकेटचा एक महत्वाचा घटक बनलाय, ही गोष्ट नक्कीच सांगू शकतो. कारण भरपूर लवकर त्याच्यावर कर्णधाराची जबाबदारी सुद्धा दिले ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळानं, आणि तो ती व्यवस्थित पार पाडतोय. मॅग्निफिसंट प्लेअर भावेश पाडेल. गोलंदाजी मार्कवर. समोर आहे गंगाधर. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थोडासा जास्त अवे ऑफ द बॉडी टाकलाय. आउटसाइड डॉप स्टंप डिलिव्हरी. आणि मॉन्टी घोडेकर यांचे पंख बघा कसे हलतायत. मॉन्टी तसं काही दाखवू नको, थोडासा लगेच सूर्याचं किरण आमच्या डोळ्यावर येतं. नेक्स्ट बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, लागलाय. चेंडू येईल गली रिझन मध्ये. मुकेशची गाडी अगोदर वेगळ्या रुलावर होती, लगेच त्यांनी कमबॅक केलंय. 1 धावच मिळेल. चांगले क्षेत्रक्षण. गोडदेवचं घरचं मैदान आहे, पूर्ण कल्पना आहे कुठे क्षेत्रक्षण सजवायचं आहे. आणि विकेटच्या पाठीमागे मास्टर माइंड. मगाशी राईचा पराभव जो झाला त्यामागे एकट्या एकूणच अमोल वेतोस्कर यांचा हात जास्त होता, कारण शेवटपर्यंत विकेटवर उभं राहणं ही महत्वाची गरज होती. यावेळेला पुन्हा एकदा वाईड येतोय. आतापर्यंत या षटकात 2 वाईड आलेत, 2 अवांतर धावा आलेत. संघाची धावसंख्या पुढे सरकते, 25 वर जाऊन पोहोचली आहे. 25. मोठी धावसंख्या होणार का हा प्रश्न आहे. पन्ना गावड सक्रिय आहेत. नेक्स्ट बॉल. टाइम स्ट्रोक आहे, लागते चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मुकेश मार्फत. आपल्या उंचीचा फायदा नक्कीच मिळवतोय मुकेश. आणि जिथे जवळजवळ 2 ते 3 धावा मिळू शकल्या असत्या, आता धावसंख्या मिळते फक्त 1. गुड फिल्डिंग बाय मुकेश पाडेल. 26 धावा. 26. गंगाधर. एवढा मिस टाइम स्ट्रोक आहे. जेल साठी भावेश नाहीये. नॉमॅस लँड मध्ये चेंडू आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचल्या. धावा कुठल्याही पद्धतीने आल्या तरी सुद्धा चालेल. हे मात्र शेवटचं षटक आहे, लक्षात घ्या, कारण 4 षटकांचा हा सामना आहे. नेक्स्ट मॅच. घोडबंदर मास्टर तयारीत राहायचं आहे आणि कोळशेत मास्टर्स. हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप आहे का? येस आहे. हे षटक आता 9 चेंडूंचं ठरत चाललंय. अँगल क्रिएट करतोय, मात्र थोडीशी दिशा भरकटतोय, तो म्हणजे कर्णधार भावेश पाडेल. आणि धावसंख्या अजून 1ने पुढे 29 वर जाऊन पोहोचले. सन्मानजनक धावसंख्या झाले असं मी म्हणेन, मात्र एक मोठा फटका नारंगी टीमला या सामन्यामध्ये अजून बल देऊन जाणार. तो फटका येणार का? प्रयत्न करावे लागतील. यावेळेला चांगली लाईन अँड लेंथ आहे. यावेळेला चांगली लाईन अँड लेंथ आहे. व्हेरी गुड बॉलिंग. गुड कमबॅक बाय भावेश पाडेल. चला, घोडबंदर मास्टर कॅप्टन आणि कोळशेत मास्टर कॅप्टन टॉसाडिया. फुल टॉस डिलिव्हरी आहे.
हा मोठा फटका आहे की हा झेल होणार. निलेश पाटील यांनी झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण आज होत आहे या एकूणच सामन्यामध्ये. मात्र इथे आपण बघतोय 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या 30च्या पलीकडे. धावसंख्या 31. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय निलेश यांच्या मार्फत. या अगोदर एक चौकार देखील सुटला होता त्यांच्या हातातून. फुलटॉस डिलिव्हरी आहे. हा मोठा फटका आहे. हा मोठा फटका आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इंटरेस्टिंग असेल. 6 धावा. क्या बात आहे. वेल प्लेड गंगाधर. धावांची गंगा वाहिली मात्र शेवटच्या चेंडूवर. संघाची धावसंख्या 37 आणि 38 धावांचा अप्रतिम लक्ष ठेवलंय. कारण 4 षटकांचा सामना आणि एकूण सरासरीकडे लक्ष घातलं तर सरासरी जवळजवळ 9च्या पलीकडे आहे. व्हेरी गुड बॅटिंग बाय गंगाधर. गुड बॅटिंग बाय पन्ना. वेल डन नारंगी. थँक्यू डीजे. या दरम्यान स्वागत करूया सन्माननीय नगरसेवक गणेश गजानन भोईर यांचं. अतिशय चांगल्या वेळेवर आले ते. मला वाटतं जेवून आले नसतील तर सभागृहाकडे जायला हरकत नाहीये. आज उपवास असेल मराठी वाटतं त्यांचा. मात्र वेलकम गणेश गजानन भोईर सन्माननीय नगरसेवक. एक अप्रतिम यंग डॅशिंग नगरसेवक आणि त्यांचं स्वागत करूया ओम ब्रह्मदेव गोडदेव आयोजित या मास्टर क्रिकेट स्पर्धेमध्ये. वेलकम गणेश गजानन भोईर. अफलातून षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय त्यामुळे धावसंख्या फुगल्या. 37 धावा झाल्यात आणि 38 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघासमोर. चला वळतोय नाणेफेकीकडे. विनंती करतोय घोडबंदर कॅप्टन प्लीज पुढे या आणि कोळशेत मास्टर कॅप्टन मोहनगरजी या पुढे. सामना 4 षटकांचा असणार आहे लक्षात घ्या. इट्स अ 4 ओव्हर मॅच. आणि मी लगेच गणेश गजानन भोईर यांना विनंती करील की त्यांच्या शुभ हस्ते आल्या आल्या कामाला कसं लावायचे आम्हाला माहिती आहे त्यामुळे प्लीज या. गणेश गजानन भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळेल. एकूणच 4था क्वार्टर फायनलचा सामना असेल या स्पर्धेतील. तो म्हणजे कोळशेत मास्टर वर्सेस घोडबंदर मास्टर. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 4 षटकांचा सामना. सन्माननीय गणेश गजानन भोईर नगरसेवक यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होते. कॉल दिलाय आणि यस कोणी जिंकलाय नाणेफेक. घोडबंदर संघाने नाणेफेक जिंकले आणि त्यांनी लगेच निर्णय दिलाय की आम्ही बॅटिंग करू. थँक्यू व्हेरी मच अलंकार तारे. थँक्यू व्हेरी मच मोहन गरजजी आणि थँक्यू व्हेरी मच. एकूणच आपण बघतोय ते म्हणजे गणेश गजानन भोईर. आता निश्चितच एक महत्वपूर्ण सामना आहे. 38 धावां विजयासाठी आहेत. ही धावसंख्या पूर्ण होणार का. गोडदेव संघ किती प्रतिकार करेल किंवा नारंगी संघ ही धावसंख्या डिफेंड करणार का. भरपूर प्रश्न आहेत. मात्र आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ आयोजित अग्रगोळी समाज सामाजिक संस्थेतर्फे होत असलेल्या या 40+ मास्टर टुर्नामेंट मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या अभिनवच्या सुंदर मैदानावर. कीप वॉचिंग 40+ मास्टर क्रिकेट. एन्जॉय करा आणि लगेच पुढच्या 4 षटकासाठी आमंत्रण करतोय ते आमचे सहकारी समालोचक मित्र मॅन फ्रॉम पाणजू मिस्टर भारतराव. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद संकेतजी पाटील. या ठिकाणी आपण शुभ सन्मान करूया. विद्यमान नगरसेवक गणेशजी भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. विनोद आणि प्रेम विनय आणि प्रेम यांच्या शुभ हस्ते गणेश दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम गणेश दादा. आपलं हार्दिक स्वागत आहे या नगरीचे विद्यमान नगरसेवक. मॅचच्या दिशेने जाऊया आणि पहा टार्गेट थोडस मोठं आहे आणि त्यानंतर लगेचच जे कादिरीबाई आपण जर पाहिले होते जवळपास एसटीच्या मागे होते ते कादिरीबाई धावत आले आमच्या मुख्य कक्षाच्या दिशेने. इथून मात्र नक्कीच कॅश प्राइज लावली जाणार आहे नो डाऊट.
पहा मी म्हटलं होतं की कादिरभाई तिकडून इथे का धावत आलेत, तर याचं कारण आहे की थोडस प्रोत्साहित करायचं आहे ओमरामदेव घोडदेव या संघाला. तर प्रत्येक षटकारासाठी कादिरभाई यांच्याकडून 1000 रुपये आहेत. चौकारांची तिकडी जर तुम्ही पूर्ण केली तर 1000 रुपये मिळतील आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये आहेत. कादिरभाई आणि कादिरभाई विषयी म्हणायचं गेलं तर हे आपले आहेत, त्याच्यामुळे कादिरभाई पाटील देखील आपण त्यांना म्हणू शकतोय. लक्षात ठेवा, कारण हे आपले माणूस आहेत. मॅचच्या दिशेने जाऊया. अपेक्षा असेल ओमरामदेव घोडदेव या संघाकडून की चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात, कारण पायाभरणी जर चांगली असेल तर त्यावर आपण इमारत मात्र आरामात उभी करू शकतोय. आणि या ठिकाणी जे टार्गेट दिलेलं आहे ओमरामदेव घोडदेव संघाला ते म्हणजे जवळजवळ 38 धावेचा, आणि या 38 धावेच्या टार्गेटचा जर सुरुवात करायची असेल तर ती चांगली असायला हवी. आणि या कारणाचा सुरुवात कशी असेल, अमोलजी वेतोस्कर स्ट्राईक एंडवर आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर महेंद्र पाटील, ज्याला अमरेंद्र बाहुबली म्हणून या घोडदेव नगरीने नाव दिलेलं आहे. मात्र ही कामगिरी करावी लागेल, ही कामगिरी करावी लागेल. अमरेंद्र बाहुबली म्हणजेच महेंद्र पाटील यांना गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत. हे षटक हाताळलं होतं मागच्या वर्षी मित्रांनो नारंगी संघाच्या माध्यमातून खेळताना नितीनजी पाटील साहेबांना. आज ते हयात नाहीये, त्यांच्या आठवणींना उजाळा. पहिला चेंडू यावेळेस पूल करतोय, हा सक्सेसफुल होईल का? मात्र काय निर्णय दिला जाईल, काय निर्णय दिला जाईल? त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत आणि जर त्या ठिकाणी फिल्डर टच झाला असेल तर डी झोन असेल. निर्णय काय दिला जाईल? प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत आणि तिथून प्रेक्षकांकडून कौल काय दिला जाईल? गंगाधर देखील प्रामाणिक फिल्डर्स आहेत, त्यांच्याकडून निर्णय काय दिला जातोय आणि प्रेक्षकांच्या माध्यमातून निर्णय काय दिला जाईल? डिसिजन पेंडिंग आहे, कारण पहिला चेंडू अप्रतिमरित्या पूल केला होता. एक फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न अमोल वेतोस्कर यांना दिला होता आणि ही जर कॅच कॅरी केली असेल तर वन ऑफ द ग्रेट कॅच. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल देखील आपण म्हणू शकू. जे आपले प्रेक्षक आहेत त्यांच्यासोबत चर्चा साधायची आहे, चर्चा करायची आहे. यस मॉन्टी सर, कॅच कॅरी केलाय, क्या बात आहे, अप्रतिम झेल. वेल्डन गंगाधर. गंग्याच्या बॅट मधून एक षटका, त्यानंतर गंग्याच्या माध्यमातून आलेला हा झेल. पहिला धक्का, इथून फ्लाइंग स्टार्ट करण्याचा प्रयत्न अमोल वेतोस्कर याने केला होता, मात्र त्या ठिकाणी मात्र काय तो झेल पकडला गेला. अफलातून कॅच मिस्टर गंगाधर यांच्यातून पकडला गेला आणि पहिला धक्का त्या ठिकाणी दिला गेला, तो म्हणजेच ओमरामदेव घोडदेव या संघाला. त्या सभागृहासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की प्लीज थोडस तुम्ही एकतर सभागृहाच्या आतमध्ये जा, नाहीतर ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर बसा. गरज होती अमोल वेतोस्कर यांना पूर्णतः कल्पना होती, जर आपल्याला धावा जर चेस करायचे असतील 38 तर याप्रमाणे आपल्याला सुरुवात करणं नारंगीच्या अगेन्स्ट गरजेचं आहे आणि तो प्रयत्न अमोल वेतोस्कर यांना केला होता, त्याबद्दल नक्कीच कौतुक असेल. पहिला धक्का मात्र नक्कीच धावसंख्येचं अकाउंट ओपन होत नाहीये त्या ठिकाणी, मात्र विकेट्स या ठिकाणी अकाउंट ओपन होते. बॅटर प्रमोद हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय, नंबर 3 चा खेळाडू. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. ओमरामदेव घोडदेव मास्टर्स आयोजित मास्टर्स कप 2023. इथे मात्र हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, तो म्हणजे लॉंग लेगच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. वन बॉल चेंडूला फील्ड करतोय, बा कॉलिंग व्यवस्थित नव्हतं या ठिकाणी, ताळमेळ दोघांचाही नव्हता. कॉल केला होता प्रमोदनं, मात्र त्यानंतर कुठेतरी कन्फ्युजन झालं होतं महेंद्रच्या माध्यमातून. 2 धावा सुरुवात होते ओमरामदेव घोडदेव संघाच्या खेळीला. 38 धावा या चेस करायच्या आहेत. 2 धावेनं मात्र अकाउंट ओपन करतोय घोडदेव संघ. आव्हान खूप मोठं आहे. इथे मात्र 24 चेंडू आहेत, लक्षात ठेवा. इथून शूट व्हावं लागेल याची कल्पना आहे. यावेळी जागा बनवली होती, ऑफस्टिकच्या बाहेर खेळण्यासाठी आला होता
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, एकदा पूर्ण केले आहे त्या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंड पुढे रिकामा आहे आणि ते पहा कोण जिंकणार. तर त्या ठिकाणी जिंकतोय मला वाटते बंडून, हा मात्र विकेट त्या ठिकाणी प्राप्त केला. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का ओमब्रमध्ये गोडदेव या संघाला. प्रमोद देखील बाद होतोय. धक्का क्रमांक 2 डीजे. धाव संख्या 3 आहे. तर हॅट्रिक पूर्ण केली. पारितोषिक भरपूर आहेत गोडदेव संघाच्या प्रत्येक बॅटरवर, मात्र ती कामगिरी करावी लागेल. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर मित्रांनो नंबर 3 म्हणजेच जवळपास मागच्या वर्षी ही स्पर्धा जी गोडदेव संघाने ऑर्गनाइज केली होती, या स्पर्धेमध्ये गोडदेव संघ सेमीफायनल खेळला होता. आज देखील ही स्पर्धा गोडदेवची आहे आणि या वर्षी देखील गोडदेव संघ सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल का? अनेकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असेल, मात्र या प्रश्नाचं उत्तर बॅटरच द्यावं लागेल. यावेळेस चेंडूला कट करतोय. इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. प्रकाश पाटील त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. एक धाव. धाव संख्या 4. 37 धावा करायच्या आहेत 24 चेंडू मध्ये, म्हणजे मॅक्झिमम म्हणायचं गेलं तर 9 धावा या प्रतिषटकामागे यायलाच हव्या. आणि या दृष्टिकोनातून क्रिकेट खेळावं लागेल प्रत्येक बॅटरला. हॅलो चेक पंकज हे खेळाडू आपण पाहतोय, लेफ्ट हँड बॅटर आहेत आणि डावकुऱ्या त्याच्या खेळाडूनं या मैदानावर षटकार मारलेले आहेत. मी अलंकार तरे यांचं नाव घेईल, मोहन घरतचं मी नाव घेईल. त्याप्रमाणे पंकज कडून देखील अपेक्षा आहेत, कारण मागच्या वर्षी अशाच कंडिशन मधून जी मॅच जिंकून दिली होती ती पंकजने जिंकून दिली होती, हे देखील विसरता कामा नाहीये. त्यामुळे हा लेफ्ट हँड बॅटर जास्तीत जास्त आपण पाहतो जितका वेळ विकेटवर राहील तितक्याच अपेक्षा असतील की धावसंख्या वाढेल. चर्चा केली जात आहे दोघांमध्ये, थोडीस संवाद साधले जात आहेत. महेंद्र पाटील संवाद साधतायत पंकज सोबत की आता मात्र तुला कुठेतरी टिकून राहावं लागेल, अँकर टाकून उभं राहावं लागेल विकेटवर, तर कुठे मात्र आपण जिंकू शकतोय. यावेळेस फील्ड साधवण्याचं काम करतोय गोलंदाज हेमंत. चला जास्त वाया जाणार नाही याची दक्षता घ्या नारंगी मास्टर्स. लाईट जरा बंद करा. यावेळेस ब्लॉक कॉलचा चेंडू आणि बरोबर मी म्हणेल पंकज यष्टीच्या मधोमध सापडले गेले. पंचांचं बोट उंच आणि जवळ पायचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला. अपेक्षा भरपूर होत्या, मात्र त्या अपेक्षांना खरे उतरे नाहीत. पंकज लेफ्ट हँड बॅटर होता, हवेची साथ देखील होती, कारण डावखुऱ्या त्याच्या खेळाडूला या अभिनव क्रीडा संकुलनामध्ये हवेची साथ असते आणि तो पंकज मात्र यष्टीच्या मधोमध सापडला गेला. गोलंदाज हेमंत यांना पायचीच्या स्वरूपात दुसरा धक्का दिला जातोय ओमब्रह्मदेव गोडदेव या संघाला. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर धावा आहेत त्या फक्त 4. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे कादिरबाई यांच्याकडून. कादिरबाईकडून पैसे लावलेले आहेत, मात्र ती कामगिरी होत नाहीये बॅटर कडून. अपेक्षा कादिरबाईच्या भरपूर आहेत की माझा संघ जिंकायला हवा, कारण कादिरबाई या गावातील आहेत. कादिरबाई म्हणायचे की पाटील देखील आहेत. हेमंत यावेळी जयदीप नाईक पहिला चेंडू खेळतायत. चेंडू कावकवण्याच्या दिशेने रमेश मांगेला डीप मध्ये चेंडूला फील्ड करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे महेंद्र मला हिरो बनावं लागेल. महेंद्र पाटीलला जे नाव दिलेलं आहे, हे गोडदेव नगरीने जे नाव दिलेलं आहे त्या नावावर खरं उतरावं लागेल, तर कुठे नक्कीच ते नाव खऱ्या अर्थानं महेंद्रला शूट होईल. धाव संख्या 5. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण होते.
इथून अपेक्षा होत्या 9 धावेच्या, इथून मात्र अपेक्षा होती 9 धावेची, फलकावर धावा येत आहेत त्या 5. इथून मात्र संघर्ष वाढतोय, इथून मात्र खडतड रस्ता आहे, इथून प्रवास थोडासा लांबतोय उमरमध्ये घोडदव या संघाचा. आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा ज्या करायच्या आहेत त्या म्हणजेच 33, म्हणजेच जो रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला होता 9 घरामध्ये, तो रिक्वायर्ड रन रेट सरळला पोहोचला जातोय 11च्या घरात. 11 धावा या प्रतिषटकामागे कराव्या लागतील. जयदीप नाईक एक स्फोटक बॅटर म्हणून ओळख आहे आणि एक स्फोटक खेळाडू म्हणून ज्यांची वर्णी होमरमध्ये घोडदव संघामध्ये लागली गेलेली आहे असा बॅटर. गोलंदाजी ट्रॅकवर आपण आणखीन एक बॅस बॉलर पाहतोय योगेश घरात, कॅप्टन यावेळेस नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी. सर्वांच्या नजरा या मॅच कडे आहेत. फुल टॉस ऑन साइडला खेळला गेला, बरोबर चेंडू मात्र साइड स्क्रीनच्या समोर हा फील्ड केला गेला विलास मार्फत. 1 धाव. इथून मात्र नक्कीच एक वेगळा विचार करावा लागेल उमरमध्ये घोडदव या संघाला, कारण याचप्रमाणे जर खेळी सुरू राहिली तर कुठेतरी मात्र बॅकफुटला येईल. आणि सध्याच्या घडीला पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये वर्चस्व दाखवलेलं आहे नारंगी मास्टर संघाने, इथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये वर्चस्व दाखवावं लागेल घोडदव या संघाला. यावेळेस एच लागली जात आहे, चेंडू अवैध आहे आणि इथे मात्र झेलबादच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतोय उमरमध्ये घोडदव या संघाला. मिस्टर महेंद्र पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. धाव संख्या 6 आहे. इथे नक्कीच थोडीशी सुरुवात जर आपण पाहिली उमरमध्ये घोडदव या संघाची, नक्कीच सुरुवात थोडीशी धीमी आहे. या ठिकाणी चेंडूला कट केलं गेलं. निलेश मात्रे आठवावे लागेल निलेशला. नारंगीच्या मैदानावरची ती इनिंग, नारंगीच्या अगेन्स्ट खेळतोय निलेश आणि याच नारंगीच्या नगरीमध्ये आपल्या मास्टर्स क्रिकेट मधील जीवनातील बेस्ट इनिंग खेळला होता. 100 धावा एका स्पर्धेमध्ये त्याच नारंगीच्या मैदानावर याच निलेश पाटीलनं पूर्ण केल्या होत्या आणि तोच निलेश पाटील तुम्हाला नॉस्ट्रा एंडवर पाहायला मिळतोय. खूप मोठी जबाबदारी आहे जयदीप नाईक, निलेश पाटील यांच्या खांद्यावर. यावेळेस वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. अँगल जर आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू निघून जातोय. पंचांच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा दिला जातोय. एका धावीमध्ये भर धावसंख्या पाहायला मिळते फलकावर, ती म्हणजे 8. योगेश घरत यावेळेस सुंदर आईस समोर खेळला जातोय. डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये त्या ठिकाणी गौतम आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त 1 धाव. अपेक्षा भरपूर आहेत. अमृत आमच्या मागे आहे, अमृत कडून देखील अपेक्षा आहेत. मोठे फटके यायला हवेत आणि खास करून म्हणायचं की कादिरबाई कडून देखील भरपूर अपेक्षा आहेत की एक तो लगना चाहिए, 1 या 2 षटकर आना चाहिए. कारण इथून प्रत्येक जण आज विचार करतोय की आमचा संघ जिंकायला हवा, मात्र ती खेळी पाहायला मिळत नाहीये घोडदव संघाकडून. इथे फक्त आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं गेलं आणि या एकेरी धावेचा तितकासा धोका नाहीये. नारंगी या संघाला याची पूर्णतः कल्पना आहे, त्यामुळे नारंगी संघ देखील निश्चिंत आहे. नो टेन्शन. आणि जोपर्यंत एखादा मोठा फटका येत नाही तोपर्यंत नक्कीच हालचालीला वेग येणार नाहीये नारंगी संघाच्या. इथे मात्र नारंगी संघ
म्हणायचं गेलं तर आरामात आहे, नो टेन्शन, टेन्शन फ्री आहे. सध्याच्या घडीला जो खेळ सुरू आहे गोडदेव संघाचा तो त्यांना धोकादायक नाहीये याची पूर्णतः कल्पना आहे. धावसंख्या 10. क्लिंग बोर्ड या ठिकाणी जयदीप नाईक यांची दांडी गोल. आणखीन एक धक्का ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला. डीजे पहिला सामना आपण पाहिला मित्रांनो नारंगी संघाचा. इथे मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत ते 28 धावा. पहिला सामना आपण नवघर संघाच्या अगेन्स्ट नारंगी संघाचा पाहिला होता. नवघर संघाची अप्रतिम गोलंदाजी मित्रांनो, जवळजवळ नारंगी संघाला थांबवलं होतं. त्या ठिकाणी नवघर संघाने 5 षटकांमध्ये 31 धावसंख्येवर नवघर संघानं थांबवलं होतं नारंगी संघाला. आणि जे प्रेक्षक या ठिकाणी होते असं प्रेक्षकांना असं वाटलं होतं की या 31 धावा नवघर संघ आरामात पूर्ण करेल. मात्र नारंगीच्या त्या तिखट माऱ्यासमोर नवघर संघाचा देखील टिकाव लागू शकला नाहीये. 31 धावा काढताना नवघर संघ पराभूत झाला. इथे मात्र आपण पाहिलं तर 38 धावेचं आव्हान आहे. इथे देखील गोडदेव संघाचं तेच चित्र पाहायला मिळते. नारंगी संघाची जी गोलंदाजी आहे त्या गोलंदाजीला प्रत्युत्तर दिले जात नाहीये मैदानाच्या आतमध्ये गोडदेव संघाकडून. निलेश पाटील स्ट्राइक एंडला. यावेळेस स्लॉक स्लिपचा फटका. चेंडू डी झोन रिजन मध्ये 2 धावेसाठी निघून जातोय. प्रवीण गावड हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि सोबत आहे निलेश यांच्या, तो स्वतः कॅप्टन भावेश. 28 धावा 14 धावा प्रति षटकामागे. या ओव्हर मध्ये प्रवीण गावड यांच्या जर मॅक्झिमम 15हून अधिक धावा तर कुठेतरी मात्र या मॅच मध्ये राहू शकेल ओढंबरमध्ये गोडदेव संघ. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेला. अपेक्षा केली होती निलेशनं की चेंडू थोडीशी उचली घेईल. इथे मात्र चेंडू पडल्यावर काही काळ खाली बसतोय. सबमरीन डिलिव्हरी हाताळली जात आहे प्रवीण गावड यांच्याकडून. आणखीन एक निर्धाव चेंडू. फुलटॉस हा देखील चेंडू बैठक स्टॉक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं गंगाधर त्या ठिकाणी आहे. 2 धावा मिळत आहेत या फटक्यावर. धावा अजूनही आपण पाहिलं तर फलकावर पाहायला मिळत आहेत. 14 धावा करायच्या आहेत त्या 24 चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू आणि 24 धावा. इथे मात्र काय माइंड आहे, इथे अपेक्षा भरपूर आहेत. इथे मात्र शांत खेळी सिंगल डबल वर फोकस करतोय कदाचित. पुन्हा एकदा हा चेंडूवर 2 धावा. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. जगदीची गरज आहे. विनंती करतोय आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन बसा. अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार मोठा फटका आहे. काय हा फटका सीमारेषा ओलांडेल का? नाहीये. अप्रतिम कॅच रमेश मांगेला नावाचा फिल्डर त्या ठिकाणी होता मित्रांनो आणि अक्षरशः या षटकाराच्या आडवा आला. अप्रतिम झेल पकडला गेला आणि या ठिकाणी निलेश पाटील यांची खेळी देखील त्या ठिकाणी संपुष्टात. धक्का दिला जातोय क्रमांक 5वा 6वा. डीजे थँक्यू. इथून मात्र एखाद्या खेळाडूला हिरो व्हावं लागेल आणि स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहेत भावेश पाटील आणि भावेशला मात्र इथे नक्कीच एक मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल.
आपल्या संघाला विजयी करावा लागेल आणि तो प्रयत्न नक्कीच करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये गुरुदेव संघाला. यावेळेस आल्या आल्या पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. हा चेंडू देखील निर्धाव. आता 6 चेंडू आहेत आणि प्रियांक 6 चेंडू मध्ये धावा ज्या करायच्या आहेत त्या 22. 6 चेंडू 22 धावा. 6 चेंडू 23 धावा या मैदानावर मोहन घरतनं कुठल्या होत्या. हा एक रेकॉर्ड आहे मोहन घरत यांचा या मैदानावरचा. इथे मात्र 6 चेंडू 22 धावा आहेत. इथे मोहन घरत नाही आहेत, मात्र त्या ठिकाणी बॅटर आहे भावेश पाटील. शेवटचं षटक रमेश मांगेला. सहा 22 ही ट्रेंड नाहीये, तर ही धावसंख्या आहे जिंकण्यासाठी उमरामध्ये गोडदेव या संघाला. सगळ्यात महत्वाचं ज्या ठिकाणी जो धावसंख्येचा आकडा मोठा आला तिथे कुठेतरी मात्र नक्कीच अडकला गेला. कारण या मैदानाचा जर आपण विचार केला तर कालपासून आपण पाहिलं तर 40 धावा 35 धावा 38 धावा हे लक्ष आपण पाहिलं होतं. इथे पहा एखादी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल मात्र नाहीये. कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी केला जात नाहीये. 2 धावा इथे मिळतील भावेशला 22च्या स्वरूपात. 20 धावा 5 चेंडू. 5 चेंडू 20 धावा. रमेश टू भावेश. फुल टॉस यावेळेस हा चेंडू व्यवस्थित बॅटवर घेतला गेला. मिडविकेच्या दिशेने प्रवीण गावण चेंडूला फील्ड करेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. आता मात्र 18 धावांची गरज आहे, म्हणजे 3 षटकार हे मारावे लागतील विजयासाठी उमरामध्ये गोडदेव संघाच्या कॅप्टनला. उर्वरित 4 चेंडू मध्ये 3 षटकार. रमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस हा फटका येतोय. हा पहिला षटकार असेल का? हा पहिला षटकार आहे. थँक्यू. अंधारात मात्र आशेचं किरण दाखवलेलं आहे भावेश पाटील उमरामध्ये गोडदेव या संघाला. 3 षटकार जर आले तर 5,000 रुपये दिले जातील कादिरबाई पाटील यांच्याकडून. कारण कादिरबाईचा 7 नावावर आहे गोडदेवच्या. यावेळेस ऑन साइडला काय 2 धावा होतील का? 1 धाव या ठिकाणी पूर्ण करतो भावेश. स्ट्राइक एंडचा प्रयत्न केला जातोय, मात्र ही 1 धाव इथे मिळेल. या 2 चेंडूवर हवे आहेत 2 षटकार. 11 धावांची गरज भावेशच्या बॅट मधून आशेचं किरण दाखवलेलं आहे उमरामध्ये गोडदेव या संघाला. आणि इथून जर या 2 चेंडूवर जर 2 षटकार आले तर तब्बल दिले जातील 11,000 रुपये. म्हणजे धावा हवे आहेत, 11 धावा हवे आहेत. त्यामुळे नक्कीच मी तर म्हणेन की प्रत्येक धावी 1,000 रुपयाची असेल. राकेश म्हात्रे यांच्याकडून 11,000 रुपये दिले जातील 2 चेंडूवर 2 षटकार आले तर. नक्कीच संकेत पटेल बरोबर म्हटलं. या 2 चेंडूवर 2 षटकार जर आले तर नक्कीच राकेश कडून तुला 11,000 देखील मिळतील आणि अक्षरशः मी तर म्हणेल गोडदेव गावामध्ये जत्रा देखील होईल. कादिर भाई अभी तक शांत है. कादिर भाई 2 बॉल 11 होने की जरूरत. 5,000 रुपये पूरा करो. 11 रन 5,000 रुपये कादिर भाई की तरफ से. म्हणजे जवळ जवळ म्हणायचं गेलं तर हे जे 2 षटकार असतील हे 16,000 रुपयाचे 2 षटकार असतील.
नाहीये, इथे मात्र हा चेंडू मिस होतोय आणि अशा रीतीने आपण पाहतोय तर नारिंगी हा संघ ड्रायव्हिंग सीटवर बसतोय. इथून नक्कीच सुटकेचा श्वास सोडला असेल, कारण भावेच्या बॅट मधून आलेला तो एक षटकार चिंताजनक होता. नारंगी मास्टर्स या संघासाठी ती चिंता नक्कीच वाढली होती नारंगी संघाची. त्यानंतर मात्र हे टाकलेले 2 चेंडू अप्रतिमरित्या बक्षीस पात्र ही फेरी होती आणि या बक्षीस पात्र फेरीतून मित्रांनो ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ मात्र बाहेर पडताना. अभिनंदन, नारंगी मास्टर्स सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो नारंगी मास्टर्स संघ आणि हॅडलक ओम ब्रह्मदेव गोडदेव. चला या वळूया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं आणि या मॅचचा हिरो कोण आहे